थंडीचे दिवस आले की आपल्याला खास थंडीमध्ये काय काय खायचं याचा खूप मोठा प्रश्न पडतो. त्यामध्ये अत्यंत चांगलं असं एक धान्य आहे ते म्हणजे हुलगा किंवा कुळीथ. आपल्याला बाजारातही बऱ्याच वेळेला मोड आलेले कुळीथ मिळतात आणि आपण ते घेऊनही येतो. पण विशेषतः थंडीच्या दिवसात जर आपण कुळथाचा वापर केला किंवा त्याच्यापासून केलेले पदार्थ जर आपण वापरले किंवा खाल्ले तर आपल्या शरीराला त्याचा खूप उपयोग होतो. आणि म्हणूनच आपण आज आपल्या ह्या रेसिपीमध्ये कुळथाचं कढण कसं करायचं ते बघणारच. अगदी सोपी रेसिपी, कुणीही करू शकेल आणि मुख्य म्हणजे पौष्टिक आहे. चला तर मग ती कशी करायची ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊयात. आता हुलगे आपल्याला एक 8-10 तास भिजवून नंतर ते जर आपण बांधून ठेवले तर त्याला असे मोड येतात बरं का. हे मोड आलेले जे हुलगे असतात ते आपण कुकरमध्ये 2 शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेत. आता त्याचं आपण कढण किंवा आमटी करूयात. हुलग्याचं सूप किंवा माडगं करतात ते हुलग्याच्या पिठापासून केलं जातं. हुलग्याचं जे कढण करतो आपण ते आमटीसारखं केलं जातं. याच्यात थोडासा वाटलेला मसाला वगैरे घालून आपण ती तयार करतो. आणि उसळ जी असते त्याच्यातही मसाला आपण घालतो, परंतु ती घट्टसर अशी असते म्हणून त्याला उसळ आपण म्हणतो. आता प्रत्येकाकडे किंवा प्रत्येक भागामध्ये याचं नाव वेगळं असू शकतं. तुमच्या भागामध्ये काय काय याला म्हणतात तेही मला कळवायला विसरू नका. आता आपण हुलग्याची आमटी किंवा कढण करतो त्याच्याकरता अगदी थोडंसं आपण तेल घेतलं. अगदी तवंग वगैरे हवं असेल तर जास्त तेल घेतलं तरीसुद्धा चालू शकतं बरं का. तेल तापलं आहे, आपण याच्यामध्ये मोहरी घालूयात. मोहरी तडतडायला लागली की आपण गॅस लहान केला, त्याच्यात आलं लसूण वाटलेलं घालूयात. आलं लसणाचा कच्चेपणा गेला, त्याच्यात आपण कांदा घालून घेऊयात. कांद्याचा रंग बदलला आहे, त्याच्यात आता आपण हे आपलं खोबरं आणि कांद्याचं वाटण आहे ना ते घालूयात. त्यामुळे आपल्या आमटीला घट्टपणा येईल. आपण अगदी कमी तेलात करतोय, तुम्ही जास्त तेल घातलं तरीसुद्धा चालू शकतं. याच्यात आपल्याला आवडत असतील तर टमॅटो घातले तरीसुद्धा चालतील. त्याच्यात कोथिंबीर, थोडीशी हळद, लाल तिखट आणि थोडंसं पाणी घालून घेऊ. त्याच्यात थोडंसं पाणी आणखीन घालून घेऊयात, कारण आपण आमटीसारखं पातळ करतोय ना, उसळ करत नाही. उसळ थोडीशी घट्टसर असते. हुलग्याचं जे कढण असतं की नाही त्याच्यामध्ये मस्त बाजरीची भाकरी चुरून खायची, खूपच छान लागते. त्याच्यात आपण चवीपुरतं मीठ घातलं आणि त्याच्यात आपली जी हे शिजलेले हुलगे आहेत ना हे या पाण्यासकट आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. थोडंसं आणखीन पाणी घालूयात आणि ह्याला आता छान उकळी येऊ देऊयात. आता एखाद्याला याला थोडासा घट्टसरपणा हवा असेल तर एक अर्धा चमचा डाळीचं पीठ किंवा अर्धा चमचा कुळथाचं पीठ लावलं तर ही आमटी थोडीशी घट्टसर होते बरं का. याच्यात भरपूर कॅल्शियम असल्यामुळे आपले हाडं बळकट होण्याकरता कुळथाची आमटी म्हणा किंवा कढण जे करतो की नाही याने छान आपल्या शरीराला फायदा होतो. विशेषतः थंडीच्या दिवसामध्ये हा हुलगा खाणं केव्हाही चांगलं. आज नक्की मला माहिती आहे की बाजरीच्या भाकरी केल्यात, सगळेजण बाजरी कुस्करतील आणि त्याच्यामध्ये हे हुलग्याचं कढण घालून सगळेजण त्याच्यावर ताव मारतील. बरोबर एखादा मुठीने फोडलेला कांदा असेल तर मग काय उत्तमच बेत जमला असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही हे कढण करून बघा. कुळीथ जर आपण आपल्या स्वयंपाकात वापरले किंवा त्यापासून जर रेसिपी केल्या तर आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि म्हणूनच थंडीच्या दिवसामध्ये कुळथाचे पदार्थ करून जर आपण खाल्ले ना तर खूपच छान असतात. नक्की करून बघा आणि असे छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.